नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, ह्या चॅनलवर तुम्हाला फक्त ग्रॅमॅटिकल म्हणजे इंग्लिशच्या ग्रामर रिलेटेडच तुम्हाला कन्सेप्ट शिकायला भेटतील. पहा, आता जो कन्सेप्ट आहे तुमचा पार्ट्स ऑफ स्पीच मधील ऍडवर्ब्स म्हणजेच काय क्रियाविशेषणाचा प्रकाराचा म्हणजे शिकणार आहोत. बघा, खूप सोपा आहे आणि खूप छोटासा कन्सेप्ट आहे. त्याआधी तुम्हाला एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे, ऍडवर्ब्स म्हणजे काय. बघा, ऍडवर्ब्स म्हणजे काय क्रियाविशेषण. ह्या क्रिया म्हणजे क्रियाविशेषणाचा प्रामुख्याने संबंध कोणाशी असतो? क्रियापदाशी असतो. ज्यावेळेस तुम्ही क्रियापदाला केव्हा, कोठे, किती, कसा, किती प्रमाणात, किती वेळा, बघा हेच प्रश्न जेव्हा तुम्ही क्रियापदाला विचारता त्यावेळेस तुम्हाला त्याची उत्तरं मिळतात. मग ते काय झालं तुमचं क्रियाविशेषणे. आजचा जो प्रकार आहे तो आहे तुमचा ऍडवर्ब्स ऑफ रिझन्स. काय? ऍडवर्ब्स ऑफ रिझन. रिझन म्हणजे काय? कारण. आता मग ऍडवर्ब्स ऑफ रिझन म्हणलं तर काय? कारण. कारण दर्शक क्रियाविशेषणे. काय? कारण दर्शक क्रियाविशेषणे. मग कारण दर्शवणारे शब्द कोणते आहेत? कोणते? बघा, पहिला आहे तुमचा बिकॉज, दुसरा आहे हेन्स, तिसरा आहे देअरफॉर आणि चौथा आहे कॉन्सिक्वेंटली. बरोबर? बघा, लिहून देतो, तुम्ही पण लिहून घ्या. पहिला आहे बिकॉज. बिकॉजचा अर्थ काय होतो? कारण. ओके. देअरफॉर. देअरफॉर म्हणजे काय? कारण. नंतर आहे हेन्स. देअरफॉर म्हणजे म्हणून, हेन्स म्हणजे पण म्हणून, आणि कॉन्सिक्वेंटली म्हणजे काय? परिणामी. म्हणजे काय? परिणामी. हे तुमचे काय कारण दर्शक शब्द आहेत, मोजकेच आहेत, लक्षात ठेवा, लिहून घ्या, पाठ करा. आता ह्याचे बघा एक्झाम्पल्स. बघा, शी वॉज देअरफॉर पनिश्ड. म्हणून तिला शिक्षा केली गेली. काय? पनिश म्हणजे काय? शिक्षा करणे. त्याच्यानंतर काय? ही therefore refuse to work. बघा, therefore म्हणून त्याने काम करण्याचं नाकारले. रिफ्युज्ड म्हणजे काय? नाकारणे. बघा, त्यानंतरची वाक्यरचना. Consequently, they won the battle. परिणामी काय? त्यांनी युद्ध जिंकलं. आलं लक्षात? त्याच्यानंतरचं पहा, शी वॉज. बघा, त्या वाक्यरचना लिहून घ्या आणि हे शब्द पाठ करा. ओके. यांना काय म्हणतात? कारणदर्शक क्रियाविशेषणे. कारण की त्यातनं का ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. ज्यावेळेस तुम्ही का हा प्रश्न क्रियापदाला विचारता त्यावेळेस तुम्हाला त्याचं काय उत्तर मिळतं, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? बघा, त्यानंतरची वाक्यरचना. शी वॉज. She was hence unable to appear for the examination. म्हणजे म्हणून ती पेपरला येऊ शकली नाही किंवा हजर राहू शकली नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतरचं पहा, he stayed at home because of illness. आजारपणामुळे काय? तो घरी राहिला कारण की तो आजारी आहे, हे की नाही, किंवा आजारी होता. आलं लक्षात? बघा, his illness, सॉरी इथल्या हेच राहिलं होतं. बघा, खूप छोटासा कन्सेप्ट होता, खूप सोप्या भाषेत सांगितलंय आणि खूप सोप्या शब्दात तुम्हाला समजवलेलं आहे. लिहून घ्या, ह्याला समजून घ्या आणि तुमचा ग्रॅमॅटिकल कुठला प्रोग्राम असेल तो क्लिअर करून घ्या. आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो कुठला ऍडवर्बचा प्रकार असेल तो घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.